विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एलगडाख, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा ह्या टॉपिक विषयी चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, यामधील मागील तासिकेला बघत असताना आपण बघितलं होतं की मागील तासिकेला जलसंपदा किंवा जलसंपदेचा विचार करत होतो. जलसंपदा व्यवस्थापन कसं करत असताना कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचाही मागील काही तासिकांना आपण विचार केला आहे. म्हणजे जलसंपदा किती महत्वाची किंवा जलसंपदा म्हणजे काय किंवा जलसंपदा वापरामध्ये असणाऱ्या अडचणी असतील, जलसंवर्धन असेल किंवा जल व्यवस्थापन जलसंवर्धन कसं करता येईल याचाही विचार आपण मागील तासिकेला केला आहे. म्हणजेच अशा विचार सांगत असताना की संपदा म्हणजे काय किंवा रिसोर्सेस म्हणजे काय याचाही आपण मागील काही तासिकेला याचा विचार केला आहे. जलसंपदा ही पृथ्वीवर सर्वात महत्वाची एक नैसर्गिक साधन संपदा आहे. पृथ्वीचा जवळजवळ बघितलं आपण तर 71% भाग जलसंपदेने व्यापला आहे. म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये हवेनंतर पाण्याला जसे स्थान महत्वाचे आहे हे आपले बघितलं. त्याचबरोबर या जलसंपदेचं किंवा जलसंपदेचं व्यवस्थापनातून जलसंवर्धन कसं करता येईल याचाही आपण विचार केला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारं जलसंपदा वापराबाबत असणाऱ्या अडचणी कोणकोणत्या आहेत याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे वाढते जलप्रदूषण असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पर्जन्याचे वितरण असेल, 400 ते 700 मिलीमीटर पडणारा प्रदेश असेल किंवा 700 ते 1000 मिलीमीटर पडणारा पर्जन्य प्रदेश असेल किंवा 1000 पेक्षा जास्त पाऊस पडणारा प्रदेश असेल, या प्रत्येक विषयी आपण चर्चा केली. त्याचबरोबर पुढे असाही विचार सांगत असताना जलव्यवस्थापन जलसंवर्धन कसं करता येईल याचाही आपण मागील तासिकांना अभ्यास केला. म्हणजे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असेल, वर्षा जलसिंचन असेल, त्यानंतर पुढे आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर असेल, पाणी अडवा पाणी जिरा या योजना कशा प्रकारे राबवता येईल त्याचा विचार केला. त्यानंतर जलसाक्षरतेचा प्रसार करणे असेल, जलप्रदूषणावर नियंत्रण मिळविणे असेल, त्याचबरोबर पीक पद्धतीमध्ये पाणी उपलब्धतेनुसार बदल करणे, त्यानंतर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवता कसं येईल याचेही काही उदाहरण आपण बघितलं. याचबरोबर मानवाने इतर काही उपाय करून पाणी संपदा किंवा जलसंपदा कशा प्रकारे विकसित किंवा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तिचा विकास करता येईल, त्यातून जलसंवर्धन किंवा जलसाक्षरता किती उपयोगी ठरेल यात आपल्याला या बघितलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट बघत असताना आपण जलसंपदा किंवा साधन संपदा ही कशी आहे, यातून आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात साधन संपत्तीचा विकास कशा प्रकारे साधवू शकतो याचाही आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला मागोवा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर उपाय करत असताना जलसंपदा कशा प्रकारे आपण वाचवू शकतो किंवा कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी टिकवू शकतो किंवा येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत भावी काळापर्यंत आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे तिचं संवर्धन करू शकतो याचाही आपण विचार केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना, प्रत्येक गोष्ट विचार करत असताना, प्रत्येक गोष्टी कोणत्या कोणत्या म्हणजे सामाजिक असतील, वैयक्तिक असतील किंवा शासकीय पातळीवर असतील, कोणकोणत्या गोष्टी प्रत्येकाने त्या ठिकाणी अंगीकारल्या पाहिजेत. नक्कीच त्या ठिकाणी या अंगीकारल्या तरच पाण्याचं जलसंवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलसाक्षरता ही एक काळाची गरज झाली आहे. जोपर्यंत जलसाक्षरता येत नाही तोपर्यंत जलसंवर्धन होणे हे दुर्भाग्य आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच जर जलसंवर्धन करायचं असेल तर जलसाक्षर होणं सर्वात महत्त्वाचं आहे. गोष्टी आपण या मागील तासिकेला बघितल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण पुढचा टॉपिक विचार करणार आहोत, फॉरेस्ट रिसोर्सेस किंवा त्याला म्हणतात वनसंपदा किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस कशाला म्हणायचं किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस आणि महत्त्वाचं म्हणजे काय की जंगल किंवा वनसंपत्ती म्हणजे काय, या वनसंपत्तीचा आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपत्तीमध्ये सांगत असताना तुम्हाला आपण बघितलं मागील तासिकेला की जलसाधन संपदा असेल. आता आपण बघणार आहोत की वन साधन संपदा म्हणजे फॉरेस्ट असणारी साधन संपदा कशी आहे, या साधन संपदेचा कशा प्रकारे मानवाला किंवा मानवाचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो किंवा वन म्हणजे काय किंवा अरण्य म्हणजे काय किंवा निर्वाणीकरण म्हणजे काय किंवा साधन संपदा म्हणून कशी वन साधन संपत्ती आहे याचाही आपल्याला या ठिकाणी आजच्या काही तासांमध्ये पुढील विचार करायचा आहे. किंवा महाराष्ट्रामधील असणारी वनसाधन संपदा असेल, या वनसंपदा कोणत्या भागामध्ये कोणत्या स्वरूपात आहेत. उदाहरणार्थ आपण कोकणात गेलो तर कोकणामध्ये असणारी वनसंपदा कोणत्या स्वरूपाची आहेत, कोणत्या प्रकारची आहेत व त्या ठिकाणी किती प्रमाणात आहेत याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आलो किंवा सह्याद्री पर्वतात जर आलो तर त्या ठिकाणी असणारी वनसंपदा कशा स्वरूपाची, किती प्रमाणात, कोणकोणत्या वृक्षावळींनी त्या ठिकाणी ती बहरलेली आहेत.
त्यानंतर मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारी साधन संपदा असेल, या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यानंतर आपण विदर्भात गेलो तर विदर्भामध्ये असणारी वनसंपदा असेल, या विदर्भामध्ये असणारे कोणत्या प्रकारचे अरण्य असतात, कोणत्या प्रकारची जंगले त्या ठिकाणी आढळतात, या जंगलामध्ये आढळून येणारे कोणकोणते प्रकारचे वृक्ष असतील, या सर्वांचा गोष्टीचा मागोवा आजच्या तासिकेला किंवा इथून पुढील तासिकेला आपण वनसंपदा या टॉपिक मध्ये घेणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्राचे वनांचे प्रकार असेल किंवा वनांचे वितरण असेल, त्याचबरोबर वनीकरण होण्यासाठी किंवा असणाऱ्या जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे, ते कशा प्रकारे आपण कमी करू शकतो, त्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करता येईल, याचाही आपण आजच्या तासिकेला विचार करणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वनसंपदा कशी ही महत्त्वाची आहे. वनसंपदेचा जर चांगल्या प्रकारे विकास केला तर त्याचे नक्की असणारे पर्यावरणीय दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, कोणकोणते फायदे होऊ शकतात, याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण वनसंपदा हा एक सर्वात महत्त्वाचा घटक किंवा सर्वात महत्त्वाचा रिसोर्सेस आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सांगत असताना की प्राचीन काळापासून वनस्पतीचे आच्छादन हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की वनस्पतीच्या प्राचीन काळापासून वनस्पतीचे आच्छादन असण्याचा उल्लेख आपल्याला भागात केला गेला आहे. म्हणजे जर मोठ्या प्रमाणात जर वनस्पतीचे आच्छादन असेल तर नक्कीच त्याचा फायदा त्या असणाऱ्या प्रदेशाला चांगल्या प्रकारे होत असतो. हे प्राचीन काळापासून आजपर्यंत हे झालेले आहेत. आता आपण महाराष्ट्राचे 3 भागामध्ये 3 भाग प्रसिद्ध आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचे आपण मागितले महाराष्ट्राचे इतिहास बघत असताना आपण महाराष्ट्राचे 3 भाग कोणकोणते होते त्याचाही आपण विचार केला आहे. की पहिला उपरांत भाग म्हणजे काय, तर उपरांत भाग म्हणजे कोकण असेल, दुसरा दंडकारण्य म्हणजे घाट माथ्यावरील भाग असेल, किंवा तिसरा म्हणजे विदर्भ, याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच या 3 भागामध्ये असेल, कोकण असेल किंवा घाटमाथ्यावरील भाग असेल किंवा तिसरा विदर्भ असेल, या सर्व गोष्टींचा विचार करत असून आपले 3 भाग प्रसिद्ध होते असं आपल्याला म्हणता येईल. उपरांत भाग हा एक याविषयी काही दंतकथा असेल, या दंतकथा आपण थोड्याशा बघूया. की उपरांत हा भाग भगवान परशुरामाने वसविला असेल. याबाबत अनेक दंतकथा, बाण मारून समुद्रापासून जागा घेतल्याने तिथे काही कुले वसविली असाही त्या ठिकाणी विचार त्यांनी केला आहे. म्हणजेच याचा अर्थ असं सांगत असताना की वस्ती होण्यापूर्वी एक मोठे हा जो भाग होता, हा भाग ओसाड अरण्याने दाटलेला असला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी दंडकारण्य हे सरळ अरण्यच आहे असं या ठिकाणी नमूद करता येईल. आता त्याही पुढे आपण गेल्यानंतर असं आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्रांनी जेव्हा दंडकारण्यामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना असे दिसले, काय ते कसे दिसले ते सांगत असताना त्याने इतर दव, अश्ववर्ण, कुकुंब, बिल्व, तिंदूक, पाटल, बद्री, खदीर इत्यादी महावृक्षाची दाटी त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. ती म्हणजे प्रत्येक गोष्ट अभ्यासत असताना त्या ठिकाणी आढळून आलेली महावृक्षाची दाटी कोणकोणती आहे, की मोठे मोठे वृक्ष कोणते कोणते त्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी विचार केला आहे. म्हणजे सांगत असताना या ठिकाणी असणारा या भाग त्यांनी केला. त्यानंतर पुढे असं म्हणतात की झिलझिल हा शब्द करणाऱ्या कीटकाच्या समुदायाने हे युक्त होते असंही त्या ठिकाणी विचार केला गेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे नाना प्रकारची श्वापदे असतील या ठिकाणी नुसती दाटली नव्हती. दारुण शब्द असणारे भास पक्षी असतील, शिय असतील, व्याघ्र असतील, वराह असतील, गज असतील इत्यादी पक्षींच्या संचारामुळे नाना वृक्ष उन्मळून पडले आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे असणारी महाराष्ट्राची वनस्पती कशा प्रकारे महाराष्ट्राच्या वनस्पतीचा असण्या म्हणता येईल. म्हणजेच रामायणाकडे जर आपण गेलो तर अरण्यकांड सहज चालू लागले असतात तर अनेक जातीचे अनेक वर्णाने सहज आपल्याला पानोपानी आढळतात. म्हणजे थोडक्यात आपण जसा विचार केला की महाराष्ट्रातील असणारी वनसंपत्ती असेल, महाराष्ट्रातील असणाऱ्या वनसंपत्तीविषयी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी साध्य झालेल्या आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये कशा कशा प्रकारे त्यांना आपल्याला नावं देण्यात आली आहेत, कशा प्रकारे त्या वनसंपत्तीला महत्त्व प्राप्त झाले आहेत, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण म्हणतो की वनसंपदा ही दुसरी सर्वात महत्त्वाची संपदा ही सजीव सृष्टीला असेल किंवा मानव सृष्टीला असेल किंवा आर्थिक विकासामध्ये असेल अतिशय महत्त्वाची मानली जाते. म्हणजे ही महत्त्वाची मानली जाते याचं महत्त्वाचं कारण आहे की वनावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. माणसाचं जीवन असेल, माणसाचे वेगवेगळे उद्योगधंदे असेल, प्रत्येक गोष्टी वनावर अवलंबून आहे. म्हणून मानवाच्या सजीव सृष्टीला असेल, मानवाच्या आर्थिक विकासासाठी असेल, वनसंपदा किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आता त्याही नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की राकट असेल, कणकर असेल अशा वर्णन केलेल्या महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी वनसंपदा असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे राकट किंवा खनकर अशा वर्णन केलेल्या महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी वनसंपदा किंवा वेगवेगळ्या प्रकारची वनसंपदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघावयास मिळत असते. म्हणजे अशा या महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या या संपदेमध्ये तर कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामुळे जर एकूण बघितलं तर 187 कुळातील 1081 जातीच्या 3200
35 प्रजाती सापडत असतात. म्हणजे थोडक्यात आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे असणारे व्हॅरिएशन असणारे वितरण असण्यामध्ये असणारे मोठमोठ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी नक्कीच सापडत असतात आपल्या, असंही या ठिकाणी म्हणता येईल. आता वनांनाच वेगवेगळी नावं दिली असतात. काही ठिकाणी जंगले म्हणतात, काही ठिकाणी अरण्य म्हणतात, काही ठिकाणी वने म्हणतात. ही प्रामुख्याने वापरली जाणारी नावं आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी नावं दिली जाणारी असतात. आता वने हे काय, तर वने ही एक राष्ट्रीय संपत्ती मानली जाते. आता वन राष्ट्रीय संपत्ती मानली जातात. वनाचे अस्तित्व जर टिकवायचे असेल, वनांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वनांचे अस्तित्व कशामुळे टिकू शकते, त्याचा काय फायदा आहे, तर वनांचे अस्तित्व पर्यावरणाच्या संतुलनासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे जर पर्यावरणीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनांना अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे पर्यावरण दृष्ट्या जर विचार केला तर वन किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस हे अतिशय आणि अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर पर्यावरणाच्या संतुलनासाठी शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला आपण, तर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करत असताना एकूण जमीन असेल तर एकूण जमिनीच्या 33% जमीन हा अरण्याखाली किंवा वनाखाली असणे आवश्यक आहे. म्हणजे 33% जमीन ही लागवडी, म्हणजे त्या ठिकाणी जमीन ही लागवडीखाली असली किंवा अरण्याखाली असली पाहिजे किंवा त्या ठिकाणी वृक्ष असले पाहिजे असं आपलं म्हणूया. पण जर आपण थोडक्यात जर विचार केला, जगाचा विचार केला तर जगात तर फक्त 31%, भारताचा जर विचार केला तर 21.67%, तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर 16.50% अरण्य क्षेत्र आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. आता हेच जर प्रमाण हे अपेक्षित प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर हा जर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हीच या आकडेवारीनुसार आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये असणारी वनसंपदा ही अतिशय कमी कमी होत चालली आहे आणि असणाऱ्या पर्यावरणीय संतुलनासाठी ती किती प्रमाणात म्हणजे आहे त्या वनस्पतीपेक्षा आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनसंपदा किंवा वनीकरण करणे गरजेचे आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता यानंतर पुढे आपण गेल्यानंतर वनसंपदेचे संवर्धन करण्याची खूप गरज आहे असं आपल्याला यावरील आकडेवारीपासून दिसून येतं. म्हणजे आज फक्त अरण्याखाली क्षेत्र कमी होत आहे नाही, तर अरण्य सुद्धा विरळ होत चालली आहेत आणि त्यांची असणारी गुणवत्ता ही कमी कमी होत झाली आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपण याही विचार करत आलो आहोत की असं वनसंपदेचं संवर्धन करणं हे जसं गरजेचं आहे, तसे अरण्याखाली क्षेत्रही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढवणे गरजेचं आहे. आणि अरण्य जी विरळ झाली आहे ती कमीत कमी जास्तीत जास्त दाट कशी होता येईल याचाही विचार करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याची गुणवत्ता असेल, ती गुणवत्ता कशा प्रकारे सुधारत चालता येईल त्याचाही विचार करावा लागेल. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अरण्याखाली क्षेत्र हे झपाट्याने कमी होत आहेत असे आपल्याला माहिती आहे की 1960 साली महाराष्ट्रामध्ये असलेले वनाखालील क्षेत्र हे 20.77% होते. पण ते 2019 मध्ये बघितलं तर 16.50 पर्यंत खाली आहे. म्हणजे याचा अर्थ गेल्या 59 वर्षामध्ये जवळजवळ 4.27% कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता आपण ह्या महाराष्ट्र क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी चांगल्या आणि काही उपाययोजना करू शकतो. जर ह्या उपाययोजना जर आपण केल्या, चांगल्या प्रकारे केल्या, तर नक्कीच त्याचा फायदाही होऊ शकेल. म्हणजे वनसंपदा ही एक साधन संपदा म्हणून महाराष्ट्राची महत्त्वाची मानली गेली पाहिजे आणि महत्त्वाची जर मानली तर नक्कीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो असे आपल्याला म्हणता येईल. आता महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये असेल, जैविक विविधतेसाठी असेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट की वने असतील किंवा फॉरेस्ट असतील हे सर्वात त्यांना महत्त्वाचं स्थान मानलं जातं. म्हणजे आर्थिक विकास जर करायचा असेल तर वनांचा विकास झाला पाहिजे आणि जैविक विविधता जर बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वने निर्माण झाली पाहिजे, तरच आपल्याला त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी दिसू शकते. आता वने एक साधन संपदा म्हणून विचार करत असताना प्रथम वने किंवा अरण्य म्हणजे काय याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे अरण्य विचार करत असताना किंवा अरण्य समजून घेत असताना किंवा वनांचा विचार करत असताना वने किंवा अरण्य म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आता पुढे जाऊया आपण की वन किंवा अरण्य म्हणजे काय याची व्याख्या सांगत असताना आपल्याला की वन म्हणजे काय याच्या विविध व्याख्या आहेत, त्याच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्याही आपल्याला सांगता येतील. वन म्हणजे जंगल असेल, वन म्हणजे अरण्य असेल, वन म्हणजे असणाऱ्या वेगळ्या वृक्षांचा समूह असेल. ह्या सर्व गोष्टींना आपण बघत असताना वन किंवा अरण्य म्हणजे काय याचा आपण थोडासा मागोवा घेऊया. किंवा वन म्हणजे काय, वन म्हणजे झाडे, झुडपे, गवत, वेली इत्यादी विविध प्रकारच्या वनस्पतींचे अभिक्षेत्रीय संघटन होय. थोडक्यात या ठिकाणी असलेलं अभिक्षेत्रीय संघटन म्हणजे कोणकोणत्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये झाडे येतात, झुडपे येतात, गवत येतात, वेली, या सर्व प्रकारचे असणारे जे वेली असतील किंवा झाडे असतील, झुडपे असतील या सर्वांचं अभिक्षेत्रीय संघटन म्हणजे वन किंवा असे आपल्याला म्हणता येईल. आता त्याही पुढे एखादी व्याख्या सांगत असताना आपल्याला असे म्हणता येईल की जेव्हा एखाद्या जागेत किंवा विस्तृत जागेमध्ये विविध प्रकारचे विविध जातीचे झाडे एकमेकांच्या जवळ दाटीवाटीने वाढतात व तेथे झुडपेही मोठ्या प्रमाणात आढळतात, त्या प्रदेशाला किंवा अशा क्षेत्राला आपण अरण्य असे म्हणत असतो.
थोडक्यात अरण्य असे म्हणत असताना ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची झाडे आपल्याला त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे झुडपे, वेगवेगळ्या प्रकारचे गवत, वेगवेगळ्या प्रकारचे वेली आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. अशा क्षेत्राला आपल्याला अरण्य असंही म्हणता येईल. थोडक्यात आपण असं म्हणतो इंग्लिशमध्ये वाक्य सांगत असताना, अ फॉरेस्ट इज अन एरिया ऑफ लँड डॉमिनेटेड बाय ट्रीज. म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ट्री असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला फॉरेस्ट एरिया किंवा फॉरेस्ट असंही आपण म्हणू शकतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात आपण व्याख्या सांगत असताना अशा गोष्टीची व्याख्या सांगितली पाहिजे की ज्या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष असतील, विविध प्रकारची झाडं असतील, हे एकमेकांच्या जवळ असतील आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे असतील, अशा जो प्रदेश निर्माण होतो ज्या प्रदेशाला आपण थोडक्यात अरण्य प्रदेश असंही आपण किंवा अरण्य किंवा वन असाही आपण या ठिकाणी विचार किंवा फॉरेस्ट असंही आपण या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की थोडक्यात म्हणजे अरण्य म्हणजे काय, विविध प्रकारची झाडे असलेलं ठिकाण असेल तर त्याला आपण अरण्य असं म्हणता येईल किंवा त्याला ते जे क्षेत्र असतं त्या क्षेत्राला आपण थोडक्यात अरण्य म्हणू शकतो. म्हणजे विविध प्रकारचे झाडे असलेलं ठिकाण आपण त्याला अरण्य आहे असं म्हणता येतं. साधारणपणे किती टक्के क्षेत्र झाडांनी व्यापले आहेत यासाठी एक निकष काढला जातो. आता हा निकष कसा असतो बघा, हे जे की ते क्षेत्र 0.5 हेक्टर पेक्षा कमी असावे पाहिजे. तसेच हे क्षेत्र दाट झाडांनी व्यापलेले असले पाहिजेत. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे क्षेत्र 0.5 हेक्टर पेक्षा मोठे नसावे. 0.5 हेक्टर म्हणजे आता बघा, तर त्यानंतर हे क्षेत्र हे दाट व्यापलेले असले पाहिजे. आता यानंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की काही तज्ञांच्या मते म्हणजे काही तज्ञांनी असे सांगितलं गेलंय, एकूण क्षेत्रापैकी म्हणजे एकूण जे क्षेत्र असेल त्या एकूण क्षेत्रापैकी जर 10% पेक्षा क्षेत्रात जास्त झाडे व झुडपांनी व्यापले असेल तर त्याला अरण्य म्हणावे. म्हणजे एकूण क्षेत्रापैकी 10% जर 10% पेक्षा जास्त जर झाडे किंवा झुडपं असतील तर त्याला अरण्य म्हणायचं. आता आपल्या या ठिकाणी सांगितलं की 0.5 हेक्टर पेक्षा मोठे नसावे, तर तसेच ते झाडं व्यापलेले असले पाहिजे तरच त्या ठिकाणी अरण्य किंवा वन असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वनसंपदा किंवा वनसंपदाचा प्रकार सांगत असताना किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस ही सर्वात महत्वाची सजीवसृष्टीला मानवाच्या आर्थिक विकासासाठी कशी महत्वाची आहे याचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला आजच्या तासिकेला आपण असं बघितलं की भारतामध्ये असणाऱ्या किती प्रमाणामध्ये अरण्य क्षेत्र आहेत, याप्रमाणे किती प्रमाणात आपल्याला सामाजिक वनीकरण असेल की किती मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे, किती मोठ्या प्रमाणात वृक्ष आपण लागवडी करण्यासाठी हा एक वेगळा चांगला प्रकारे आपल्याला उपलब्ध आहेत असे आपल्याला म्हणता येईल. किंवा असणाऱ्या अरण्य म्हणजे काय किंवा वने म्हणजे काय किंवा झाडं म्हणजे काय किंवा अभिक्षेत्रीय संघटन कशाला म्हटलं गेलं आहे किंवा अरण्याची व्याख्या करत असताना कशा प्रकारे केली आहे याचाही विचार आपण आजच्या तासिकेला केला आहे. किंवा अरण्य कशाला म्हणायचं, किती टक्क्यापर्यंत अरण्य म्हटलं तर आपण त्याला अरण्य हा शब्द वापरू शकतो याचाही आपण याचा विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाल्या असेल तर आपण या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिलाय, त्या ईमेलवरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बनणार आहोत वन एक साधन संपदा किंवा वन एक साधन संपदा बघत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की साधन संपदा बघत असताना महाराष्ट्राच्या नैसर्गिक वनस्पतीवर किंवा या महाराष्ट्राच्या असणाऱ्या नैसर्गिक वनस्पती असतील किंवा महाराष्ट्राची वनसंपदा असेल त्या वनसंपदेवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम घडून येतो त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे हवामानाची परिस्थिती असेल, भूगर्भ रचना असेल किंवा जमिनीचे स्वरूप असेल, भूपृष्ठ रचना असेल किंवा प्रदेशाचे सर्वसामान्य स्वरूप असेल किंवा पाण्याच्या निचऱ्याची परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक प्रवाह प्रणाली असेल किंवा मानवाचा हस्तक्षेप असेल, अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश असणाऱ्या ह्या वनसंपदा किंवा वनसंपदा कसं म्हणता येईल याचाही आपल्याला आज पुढील तासिकेला आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.